अशी मसूरची डाळ जर बनवली ना तर दुसरी कोणती भाजी बनवायची गरजच नाही पडत। ही डाळ एवढी भारी लागते ना, भाजी असली तरी आपण ह्या डाळी रोज खातो। मग त्यासाठी काय करायचं, आता इथं डाळ घेतली मी मसूरची, 1 वाटी घेतलीये, त्याला टाकलं पातेल्यामध्ये, एक पाण्याने त्याला चांगलं धुवून घेतलं आणि दुसरं पाणी टाकून त्याला अर्धा ते पाऊण तास मी भिजून दिलं। डाळ चांगली भिजली का लगेच कांदा, टमाटर, हिरवी मिरची कापून ठेवलं। कढई ठेवली गॅसवर, तेल टाकायचं, तेल गरम झालं का त्याच्यामध्ये लगेच मोहरी आणि जिरे टाकायचे। जिरे आणि मोहरी तडतडली का त्याच्यात लगेच आपल्याला कांदा टाकून द्यायचा, मिरची टाकायची आणि याला एखादा मिनिट असं परतून घ्यायचं। नंतर त्याच्यात कढीपत्त्याचे बरेच पाने टाकून द्यायचे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून द्यायची, ती एखादा मिनिट परतून घ्यायची। नंतर हळद, लाल मिरची पावडर टाकायची, मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला टमाटर टाकून द्यायचं। आता टमाट्याबरोबर लगेच मीठ टाकून द्यायचं आणि याला चांगलं टमाटर नरम होऊस परतून घ्यायचं। नंतर लगेच भिजवलेल्या मसूरची डाळ टाकून द्यायची आणि एखादा मिनिट असं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसलं पाहिजे। आणि नंतर लगेच त्याच्यात आता पाणी टाकायचं, तर पाणी इथं चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर टाकून द्यायचं बरं का। आणि पाणी टाकल्याच्या नंतर आता याला चांगलं 15-1 मिनिटं शिजून द्यायचं। 15 मिनिटांमध्ये डाळ शिजल्या जाते, दुसऱ्या डाळीसारखं याला टाइम नाही लागत, त्याच्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आणि डाळ शिजून घ्यायची। मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं, नाही तर खाली लागून जातं। डाळ चांगली शिजली का गॅस बंद करायचा आणि दुसरा पॅन ठेवायचा गॅसवर, त्याच्यात तूप टाकायचं 1 चम्मच। तूप गरम झालं का लाल मिरची पावडर टाकायची, बरीच कोथिंबीर कापून टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच या डाळीवर टाकून द्यायचं। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गरम गरम ताटामध्ये काढून घ्यायचं खायला। तुम्ही याला चपाती बरोबर खा किंवा भाताबरोबर खा, एकच नंबर लागतं बरं का। आणि काय माहितीये, मसूरची डाळ सगळ्यालाच आवडत नाही बरं का, पण अशा पद्धतीने जर केली ना तुम्ही नक्की बनवणार आणि खाणार। तर तुम्ही एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। आता इथे मी भात बनवला होता बरं का, तर गरम गरम मस्तपैकी अशी डाळ ओतून घेतली आणि मस्त चोपून घेतलं, एकच नंबर लागलं ना।